आणि आता एक सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येते। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। कोकाटेंच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी पार पडली आणि आता या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली, त्यामुळे मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे। 1995 सालचं हे संपूर्ण प्रकरण होतं। मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून जे 10% घरांचं वाटप होतं ते लाटल्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते आणि या प्रकरणी त्यांना 2 वर्षाची कारागृहाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड ठोठावण्यात आला होता आणि त्यामुळेच त्यांच्या मंत्रिपदावर आणि आमदारकीवर टांगती तलवार होती। आता अखेर कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे आणि कोकाटेंना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी ठरले गेले होते, मात्र आता त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज या संदर्भात सुनावणी पार पडली असून आता कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि कोकाटेंना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये ते दोषी ठरले होते, त्यांना 2 वर्षाची कारागृहाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड ठोठावण्यात आला होता आणि आता त्यानंतर कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावर जी टांगती तलवार होती ती काहीशी आता त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे, त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। आज सकाळी सुद्धा कोर्टामध्ये आता काय नेमका निकाल लागलेला आहे, त्यांच्या विरोधात याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे माणिकराव कोकाटे। आता अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। आणि आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत। आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे। या मुद्द्यांचा विचार आत्ता मेहरबान कोर्टाने केला, परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे। परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे। त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रीट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता। मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही। आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचा त्यांना त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केलेला आहे। झुंजारराव आव्हाड एक आलेले होते, झुंजारराव आव्हाड त्यांनी देखील आज म्हणणं मांडलं होतं। झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स, म्हणजे जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे। तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल, त्याच्यावरती आत्ता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली नाही। सर, आमदार पात्रतेबाबत देखील झालं तर आता काय होईल? आमदार पात्रतेवर काय निर्णय होईल? आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट मधला जो कलम 8(3) आहे तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही। परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे दिलेला आहे, कन्व्हिक्शन इज स्टेड, त्यामुळे कलम 8(3) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी। सर, आता
जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणायचा का केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंतचा आहे? नाही, हे अपील चालू असेल तोपर्यंतच आहे. आणि सर दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं कसं असतं? आता त्यांना त्याचा अधिकार आहे, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आत्ता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही. शिंदे यांच्या वकिलांनी एक युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला होता. त्यामध्ये ते असं म्हणतात की स्थानिक जिल्हा मतदारांची फसवणूक त्यांनी केली होती, त्याच्यावर त्यांना स्टँड वॉक करावं असं म्हटलेलं होतं. त्यावर नेमकं कोर्ट काय म्हटलं होतं? नाही, आता खालच्या कन्व्हिक्शनला, ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेच मिळालेला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही. आता ही केस नाशिकमध्ये चालेल की कशा पद्धतीने? अपील नाशिकमध्येच चालेल. जिल्हा न्यायालयामध्ये धन्यवाद. थँक्यू. फार चांगलं आहे. राज्य सरकार के मंत्री माणिकराव कोकाटे इनके खिलाफ याचिका दाखल की गई थी. आज डिसीजन हुआ है क्या? एडवोकेट माणिकराव कोकाटे इन्होंने जो अपील दाखिल किया है वो अपील में मेहरबान सेशंस कोर्ट ने ट्रायल कोर्ट का जो कन्विक्शन था उसको स्टे किया है. तो आगे क्या होगा सर? उनके खिलाफ 3 याचिका आई